रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्तानं सगळी अयोध्या नगरी सजलेली आहे, तयार झालेली आहे, सज्ज झालेली आहे। या सोहळ्याची सगळी तयारी पूर्ण असून या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतली सुरक्षा व्यवस्था देखील चोख ठेवण्यात आली आहे, कडक ठेवण्यात आलेली आहे। अयोध्येतील या भव्य दिव्य सोहळ्याचं आमंत्रण अनेक व्हीव्हीआयपींना, दिग्गज लोकांना दिलं गेलंय। सोहळ्यानिमित्त अयोध्येच्या सीमा सील करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे 23 तारखेपर्यंत कुणीही अयोध्येत प्रवेश करू शकणार नाहीये। प्राणप्रतिष्ठेला आमंत्रित पाहुण्यांनाच पास दाखवून प्रवेश मिळणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्रीय यंत्रणांकडूनही सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहणार नाही याची काळजी घेतली जाते। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक माहिती सांगतायत आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी। मंडळी, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे तो उद्या पार पडतो आणि त्या दृष्टीने तसं जर बघायला गेलं तर पाठीमागे जोरदार तयारी जी ती करण्यात आलेली आहे, फुलांची सजावट करण्यात येते। पण ही सजावट होत असताना यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो सुरक्षेचा, आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उत्तर प्रदेश पोलिसांनी इथे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवलेली आहे, आपण पाहतोय। पण त्याचबरोबर इथं ETS देखील काम करते, ETSची यंत्रणा देखील जिथे तिथे चोख नजर ठेवून सगळ्या हालचालींवरती नागरिकांना आवाहन केलं जातंय। काही अज्ञात गोष्टी या ठिकाणी दिसल्या, वस्तू दिसल्या तर कृपया त्याला हात लावू नका, त्वरित पोलिसांना संपर्क साधा, असं सगळं आवाहन होत असताना आर्मी देखील इथे डिप्लॉय करण्यात आल्याचं आपल्याला कळतं आहे। म्हणजे SPG आपली सुरक्षा, म्हणजे SPG सगळी सुरक्षा हातात घेण्यापूर्वी च्या या सगळ्या हालचाली आपण बघतोय। आपण जर बघितलं तर इथे राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी येण्याचे भाविक आहेत, कारण प्रत्येकाचं कुतूहल आहे, उत्सुकता आहे, म्हणून राम मंदिराची ही सगळी सजावट, प्रवेशद्वाराची सजावट आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी भाविक आवर्जून या ठिकाणी येतात। पण तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पोलिसांच्या वतीने इथे आता सगळ्या नागरिकांना, भाविकांना जे आहे पुढे जाण्याचं म्हणून आवाहन केलं जाते, अपील केलं जाते, कारण कोणीही या ठिकाणी थांबू नये असं सांगण्यात येतं। कारण मुद्दा हा सुरक्षेचा आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केवळ जमिनी स्तरावरती नाही तर हवाई स्तरावरती देखील पोलीस यंत्रणेचे चॉपर जे आहेत ते मंदिरावरतीच नाही तर संबंध अयोध्येवरती लक्ष ठेवणे, त्यामुळे कुठेही या सगळ्या सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून आपण जर पाहिलं तर सगळी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी चोख ठेवण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, अयोध्या।